जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. माझा जावई मस्त हुशार आहे. तो काय आपल्या पोरीला असं रस्त्यावर थोडीच आणणार आहे. घरात हकलून बिकलून दिलं का काय? आपल्याला असं घरी नाही जाता येणार. अहो अख्ख्या गावासमोर आई साहेबांनी तुम्हाला एसटीटीतून बेदखल केले आणि आपण परत गेलो तर लोकांना उगाच प्रश्न पडतील आणि त्यांना कळेल की आपण नाटक करतोय ते. पोचलात का घरी? 24 तासात मिशन कंप्लीट बर का? फौजीची बायको आहे, मिशन कंप्लीट करतच असते. आता एक काम करा, जिथं हाय तिथं सुखानं संसार करा. आता बघच तू, आमच्या घराचा दरवाजा त्याच्यासाठी कायमचाच बंद असेल. अहो मामी जरा खंबीर राहा की. तिला काय त्रास होत असेल तिचं तिला माहित बघ. जयश्रींना आता जरा त्रास होत असेल पण हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठीच आहे ना. एकदा का त्या त्यांच्या हक्काच्या घरी गेल्या की त्या आयुष्यभर सुखात राहत्याल ना. त्या घरात आपण परत जाणार आणि ती शितली स्वतः येऊन आपल्याला त्या घरात घेऊन जाणार. अहो दिस इज इम्पॉसिबल. अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवती तिचंच नाव जयडी. आता तुम्ही बघाच, नाही ती शितली स्वतःहून तुमच्या हातापाया पडून तुम्हाला घरी घेऊन गेली ना तर माझं नाव बदलून टाकेन. आमचा राहुल्या म्हणत होता त्यांचं लय वाईट चाललंय म्हणून. खायचं म्हणलं ना तरी बाहेरून मागावते ती. हिनमिन 2च भांडी आहे ती घरात. येणाऱ्या जाणाऱ्याचं उडबस सुद्धा करावी लागती त्या जयडीला. तुमच्या लेकीसाठी तुमचं मन पागळलं का नाही? तसंच आई साहेबांचं मन भैया साहेबांसाठी पागळू द्या की. भाऊजी म्हणतात आपल्या दुश्मनाला कधीच कमजोर समजू नये, कधी बी पलटवार करू शकतात. म्हणून जवळ तो भैया त्याच्या स्वतःच्या घरी परत जात नाही तवर आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तुम्ही इथं तुमचा नवीन नवीन संसार थाटलाय, तुम्ही सुखात राहावं एवढंच वाटतंय मला. आमच्या संसारात लुडबुड तुम्ही करू नये असं आम्हाला वाटतं. असं काय म्हणता भैया? पोरगी मोठ्या मनाने तुमची माफी मागते या, तिला माफ करून टाका ना. हे बघा, तुम्हाला लय आवडतात ना म्हणून केलती. त्या अजिबात जयश्री सुद्धा खाणार नाहीत बरं का. आम्ही ठरवलं तुमच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही सुखात आहे एवढंच बघायला आलतो आम्ही. तुम्हाला आमच्याशी बोलायचं नसेल तर नका बोलू, तुम्ही सुखी राहा. जरा शीतलला फोन दे. मी नाहीये घरी. तुझ्या घरी जाशील ना तर पटकन तिला मला फोन करायला सांग. चल ठेवतो फोन. मी त्या घरात आता राहत नाही ह्या अजिंक्यांना माहीतच नाही. म्हणजे सगळ्यांनीच त्यांच्यापासून दडवून ठेवले वाटतं. जयश्री, तुला हुकमाचं पान सापडले. आता शितली नाक घासत येतच असती. बघूच कशी माझ्या घरात शितली आम्हाला घेऊन जात नाही ती. अजिंक्य, मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आता. काय झालं ते स्पष्ट बोल. आम्हाला आपल्या घरातून बाहेर काढलंय. काय? शीतलने पण तुम्हाला काहीच नाही सांगितलं? अगं शीतल मला काहीच बोलली नाही. तिच्यामुळेच तर सगळं झालंय म्हणल्यावर कशी सांगल तुम्हाला ती? आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची माफी माग आणि पुढच्या 24 तासाच्या ती दोघं सुद्धा मला घरात पाहिजेत. आणि ते जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. यावेळेस सगळे डाव मीच जिंकणार. आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची माफी माग आणि पुढच्या 24 तासाच्या ती दोघं सुद्धा मला घरात पाहिजेत. आणि ते जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. अगं ना, ती तोडण्यापेक्षा ती जोडण्यालाच जास्त ताकद लावावी लागते आणि आता ती ताकद लावायची वेळ आली आहे. नाना, अजिंक्यांनी सांगितलेलं काम मी पूर्ण करीन, कारण त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी कोण बी नाही. मला माफ करा. तुम्ही हर्षवर्धन परत घरी चला. आता तुम्ही आम्हाला एवढा फोर्स करताच आहे तर मग आमची एक अट आहे. काय? पुन्हा परत आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची गॅरंटी देत असाल तर. मी शब्द देते तुम्हाला, सूर्य जसं उत्तरायण करतो तसं आपण बी आपल्यातलं सगळं विसरून परत एकदा नव्यानं सुरुवात करू. पुष्पा, आवरलं का समज? वय तुला संध्याकाळी हळदी कुंकवाला जायचं आहे, लक्षात आहे ना? व आणि ते समाधानाला सगळं सांगितलंस का?
त्या गव्हाच्या लंबेचं काय केलं? आणि सांगितलंस का त्याला? नाहीतर बघ कारखान्यानुसार उसाच्या कांड्या घेऊन येईल. अहो जीजी, सांगितलंय मी सगळं त्यांना. आता त्यांच्या ध्यानात राहिलं आणि त्यांनी आठवणीने सगळं आणलं म्हणजे झालं. अगं पुष्पे, सवासनीला वाण द्यायला आणलंस का नाही? आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकाला सांगितलेस ना? अहो सगळं केलंय मी व्यवस्थित. तुम्ही फक्त भुणभुण करू नका उगीच. आणि स्वयंपाकाचं काय ग? ती बी झालंय. डाळ शिजली, आता पुरण रांधायला घेते. आणि शितलीची पहिली संक्रांत आहे, तिचं बी सगळं नीट करून दिलं पाहिजे. आपल्या सुनाचं म्हणून आपण किती हौसानं सगळं करतोय. आणि आपल्या जेडीची पहिली संक्रांत आहे, पण कुणाला म्हणून कौतिक आहे का? अहो बघा की, तिच्या सासरकडनं कोण आणणार वौसा? सासू राहिली पण साधी नणंद तरी आहे का? पुष्पा, आता मागचं काय उकरून काढू नकोस बघ. उगा सणावारच्या दिवशी इरजण घालू नकोस बाया. आणि हे बघ पुष्पा, आपली पोरगी आपल्या संग हाय नव, सणासुदीर आपल्या घरात हाय का नाही त्याच्यातच गोडी मानावी. चल मी हायात. मामी, होईल समजा नीट. तर होईल सगळं नीट म्हणा. बोलायचं एक आणि करायचं एक. सगळं तुझ्यामुळेच झालंय बघ. मामी, अहो असं काय? नाहीतर काय, त्या दोघांना परत बोलवायची काय कारण होती का तुझी? शितली, आपलं काय ठरलं होतं? मग ह्यो घोळ कशाला घातलास? आता सणासुदीचं त्यांना बाहेर खायला लागलं असतं, कसं दिसलं असतं होते? अगं होय, संक्रांत आहे म्हणूनच म्हणते मी. आता आई साहेबांनी संक्रांतीचं काय तर वौसा पाठवला असता का नसता? आणि त्या निमित्ताने का होईना जयश्रीसाठी त्या बंगल्याचे दरवाजे उघडले असते. पण आता ती बाई जरा म्हणून किंमत द्यायची नाही. अहो मामी, ज्यांनी आपल्या पोटच्या पोराला घराबाहेर काढलं त्या आई साहेबांना आपल्या सुनेची किंमत तरी असेल का? मामी, जयश्रींचं आपल्यालाच करायला लागणार आहे सगळं. म्हणजे तुला काय जादा काम लागतंय काय? नाही हो मामी, असं म्हणलं का मी? आपण जयश्रींची संक्रांत करू. लागा मग कामाला. परत आणि तुला माहेरला जायचं असेल. मला आमदार झाल्यासारखं. मामी, व्हॉट हॅपन? सणासुदीला तुम्ही रडताय? हो काय नाही, संक्रांत आहे ना आज. अहो तेच तर, संक्रांत तुमच्यावर आल्यासारखी रडताय कशाला? तसं नाही हो, शितलीला तयार करत होते. ती आज माहेरी जाईल ना. कायमच्या? मी विचार करतोय की आपण नवीन घर घेऊया का साताऱ्यामध्ये? म्हणजे तुमच्या हक्काचं घर देतो म्हणलं होतं का ना मी तुम्हाला? काय? आपलं स्वतःचं घर असणार? म्हणजे किचन, हॉल? उतर. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? तुम्हालाच हवा होता ना टी. आईंनी चहा कोणाला करायला सांगितला? तुला. मग तुम्ही कशाला म्हणला चहा? आता येत नाही तिला म्हणल्यानंतर करणारच ना मदत मी. इतकी वर्ष मी या किचन मध्ये काम करत होते, तेव्हा नाही जमलं तुम्हाला मदतीला यायला? ज्याला जे काम सांगितलं त्यांनी ते करायचं. ए काय करते राधिका? कालचा प्रकार झाल्यापासून इंदू गप गप हा, आणि ह्या असा झाल्यापासून तू ते का बघलंच सुद्धा नाही. मेला असता तर दुसरा आणला असता. अण्णा, मका असं वाटतं कोणतरी करणी केली आहे. काय गो, कोण भया? अण्णा नायकाला सांग मी आलीये. त्याचो आणि आमचो काय बी संबंध नाही. मेलो तो अण्णा नाईक आमच्यासाठी. असा कसा मरल? त्याला तर मी आज खपवीन. कोणतंही जबाबदारीचं पद नसताना या बाहेरच्या माणसानं संवेदनशील काळात
स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी केली. प्रल्हाद पंत हा गुन्हा होऊ शकतो? जी युवराज. मग अशा शत्रूच्या हेरगिरी करणाऱ्या, स्वराज्यात अराजक माजवणाऱ्या माणसाला आपण कुठली शिक्षा देऊ शकतो? शिरच्छेद. विक्रांत सरांसाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा होता. ते मला म्हणाले की ते येतील माझ्या हातचं खायला. ब्रो इन लॉ आता डिनरला इथे येणार आहेत. ओके, बस वाट बघत त्यांची. इतकं जर तू माझ्यावरती प्रेम करणार असेल तर माझं कसं व्हायचं ग? सर काय हो तुम्ही? मिसेस सरंजामे, मला माफ करा. काय करताय तुम्ही? उठा. आता एवढा गावभर वचननामा वाटत फिरायलायस ना, ज्याला जे पाहिजे ते मिळणार. मग मी मागतोय आता तालमीत चल. खुशखबर खुशखबर खुशखबर, गॅस 200 रुपये मध्ये. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही.